जय श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य कोंडवलेकर महाराज की जय। रंगीत तालीम या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर आज तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल, आज वटपौर्णिमेचा सण असल्यामुळं सर्व महिला कशा खुश आहेत। तर या कार्यक्रमामध्ये, या व्हिडिओमध्ये अनेक महिलांचं नाही का जरा प्रतिक्रिया व्यक्त करणार आहेत, काही उखाणे वगैरे घेतील आणि आज त्यांचा मूड चांगला असणार आहे, त्यामुळे न बोलणाऱ्या महिला देखील दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करतील। तर आज शेलारवाडी तालुका वाई या ठिकाणी वटपौर्णिमेचा जो काही उत्सव साजरा होत आहे, सण साजरा होत आहे, हा सण संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच जिथे जिथे आपल्या मराठी माता भगिनी आहेत या ठिकाणी हा सण पुरातन कालापासून होत असतो। या सणाला विशेष महत्त्व आहे। बघा महिला किती प्रसन्न दिसत आहेत। तर आपण आता त्या ठिकाणी जातो। हो मनाकी गाणं मनाकी चालू दिसत की कसं तुझ्या काय उखाणा वगैरे कोण घेणार असेल, हा व्हिडिओ आपल्याला YouTube वरती दिसणार आहे। बघा वडाचं झाड दाखवा वरून, बघा छोटस परंतु सुंदर असं वडाचं झाड आहे। आणि दरवर्षीच महिला या सणाच्या निमित्तानं हाच पती मला 7 जन्मी मिळो म्हणून प्रार्थना करतात। आणि त्यामुळं मी आज प्रार्थना करीत आहे, हीच पत्नी 7 जन्मी मिळो आणि आम्हाला 7 जन्मी छळो म्हणून मी प्रार्थना करीत आहे। इथून आपल्याला असं दिसून येतं की पती पत्नीचं, नवरा बायकोचं प्रेम एकमेकावरती राहावं, हा या सणापाठीमागचा उद्देश असतो। आपल्या जीवन जगत असताना प्रपंचामध्ये अनेक अडचणी चढ उतार असतात, अनेक लहानसहान गोष्टीवरून नवरा बायकोची भांडणं होतात, सोडचिट्ट्या होतात। परंतु पूर्वीच्या लोकांनी बघा आपल्याला एक बंधन घालून दिलेलं आहे या सणाच्या निमित्तानं की नवऱ्याचं बायकोवर आणि बायकोचं नवऱ्यावर शेवटपर्यंत प्रेम असावं, असे सणामधून आपल्याला एक चांगले संदेश मिळत असतात। उखाणे घेत असाल या निमित्तानं नाव घ्या की या वटपौर्णिमे सणाचं काय विशेष महत्व असेल, काय कुणाला सांगता येत आलं तर सांगा, म्हणजे जेणेकरून आपल्या हा व्हिडिओ जरा अजून जरा नाही का पूर्वीची जुन्या पिक्चर मध्ये बघितलं का तुम्ही, असं वट असून तो असा कटडा असायचा मोठा नाही का, त्या आणि मधोमध झाड असायचं, त्या कटड्यावर फिरायला भरपूर म्हणजे जागा असायची, हा पार असायचं। तुमचं नाव काय? सुशीला। पूर्ण नाव सांगायचं। आज वटपौर्णिमेचा दिवस आहे। सुशीला राजेंद्र मोले। एक नाव घ्या। हे तुम्ही YouTube वरती दिसणार आहे, तुम्हाला संपूर्ण जगात तुम्ही दिसणार आहे। दिसून काय करायचं, आलं तर पाहिजे। बघा आमची बायको किती नाव घेते, घेऊ द्या। पोतभर नाव आहेत तिच्याकडे, सकाळीच पोत सोडले म्हणले, तुम्ही म्हणलं आताच नको सोडू, वाडाच्या झाडापाशी पोत सोड। चांदीची सायकल, त्याला सोन्याच्या तारा, राजेंद्रराव बसले सायकल येऊ मी घालते वारा। अरे वा 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 वा, थँक्यू। आमच्या विनंतीला मान देऊन काकूनी मस्तपैकी उखाणा घेतलेला आहे। अशाच सर्वांना माझी विनंती आहे की आपण या निमित्तानं नाही का
एक उखाणा घ्यावा. आपला संपूर्ण व्हिडिओ रंगीत तालीम युट्यूब चॅनलवरती दिसणार आहे. तर मित्रांनो बघा असं आनंदाचं वातावरण आहे. बघा परिसर कसा मस्त ढगाळ वातावरण आलेलं आहे. बघा मर्याई मातेचं मंदिर दाखवा. बघा शेलारवाडीचं छोटस गाव, किती सुंदर असं छान नजारा बघा. आणि आम्हालाही नारळाचा प्रसाद खोबऱ्याचा प्रसाद दिला तरी चालतो बरं का. तुमचं नाव काय ताई? माझं शीतल महादेव शेलार. ओके बघा घ्या उखाणा. जाईजुईच्या झाडाखाली नागिन घेते विसावा, महादेवरावांचं नाव घेते आशीर्वाद असावा. आहे आशीर्वाद भरपूर आहे. 33 कोटी देवांचा तुम्हाला आशीर्वाद मिळो आणि तुमचा प्रपंच असाच फुलो फळो. बघा या दीपालीच्या आई. तर शेलारवाडी गावामध्ये या दीपालीच्या आई म्हणून प्रसिद्ध आहेत. तिथं जरा ते असं धागा बांधताना दाखवा. बांधली तरी चालतंय की. या 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 रंगीत तालीम युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या दोघींचं स्वागत करतो. तर आज हा वार्षिक वर्षातून एक दिवसच येणारा सण आहे. तर एक उखाणा घ्यायचे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गावातील महिला येतच राहणार आहेत. पण आम्ही हा छोटासा व्हिडिओ बनवतोय. सर्वांना काही याच्यामध्ये घेणं शक्य नाही कारण आम्हाला आज जबरदस्तीचा उपवास घडलेला आहे. गाणं म्हणा की एखादं मराठी. मला येत नाही हो. असं आहे नाही हे तुम्ही राऊंड सगळे सण मला वाटतं महिलांसाठीच तयार झाले. पुरुषांना काही विशेष स्थान नाही या सणामध्ये. असं काही वाचायला स्टॉप चालत नाही का. बघा सुकन्या दिनेश राऊत त्या इथं उपस्थित आहेत. सुकन्या ताई कुठे कॅमेराकडे बघून एक सुंदरचं नाव घ्यायचं. मला नाही येते आम्हाला काय सांगायचं नाही. 500 रुपये फाईन मारा. चालत नाही हे अक्का तुम्हाला दुनिया महाराष्ट्र पाकिस्तान राजस्थान नाही का अमेरिकेतले लोक बघणार आहेत. चालू पाणी जात जाऊ द्या. कळ फुला येऊ द्या. कळ फुलाचं लेणं तर मला घरच्या जेव्हा हळदी कुंकाचं लेणं. वा 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 धन्यवाद. आमच्या विनंतीला मान देऊन मस्त मध्ये उखाणा घेतला त्यामुळं तुमचं मी अभिनंदन करतो. आवती तर घेणारच की नाहीतर व्हिडिओ मधनं कट करून टाकीन. उखाण नाही घेतलाच तर. सत्यवानासाठी सावित्रीने एमाचा पुरेला पिचा, वागीच बसण्याच्या जीवावर अखंड सौभाग्य मिळावी हीच माझी इच्छा. ओके बघा बरं असे म्हणतात त्याला म्हणतात उखाणा घेण्याची पद्धत. आज आहे वटपौर्णिमा. मी नाव घेतोय का. आज आहे वटपौर्णिमा. आज आहे वटपौर्णिमा. वैशाली संघ लगीन झाल्यापासून रोज होते माझा खेमा. किती मणी होतात. 7 मणी. ती कशानं होतात सुईनं का. अरे बाप रे. बघा मित्रांनो याच्यामध्ये फार मोठी परीक्षा आहे. मी म्हणतो या मागापासून आता इथे बसून काय करणार आहेत मला प्रश्न पडला होता. तर 7 मणी जे आहेत
त्यांना दाखवा तुम्ही. 7 मणी जे आहेत ते धाग्यामध्ये विणणार आहेत बघा. आणि विदाऊट सुई बघा, मोठी परीक्षा आहे याच्यामध्ये. म्हणजे 7 जन्मी हाच पती मिळू दे हे बोलणं सोपं आहे, परंतु बघा त्यांची परीक्षा. तर या धाग्यामध्ये बघा मणी कसे विणतात ते बघा. तर कापतो मग एखाद्याला डोळ्याने दिसत नाही, मग कुठल्या तरी म्हणजे कुणाला सुट्टीच नाही होय मणी वावल्याशिवाय. तर हे मणी ववणं म्हणजे सौभाग्याचं लिहिणं. बघितलं का हिचं बोला का तुम्ही? हे माहित नव्हतं बरं का मला. मी माझ्या आतापर्यंत म्हणजे पहिल्यांदाच बघतोय. मग हे मणी ववण्याचं सगळीकडे आहे. हो, सुकन्याताई अमरावतीला आहे का ही अशी पद्धत? बर. हो, झाडावरनं तिचा सत्यवान पडला होता ना. हा, वडाच्या झाडावरून पडल्यामुळं. अच्छा, म्हणजे ह्याच्या पाठीमाग ते सत्यवान सावित्रीची कथा आहे. बरोबर बरोबर. ज्याप्रमाणे सावित्रीनं नाही का यमापासून आपल्या पतीला परत आणलं आहे का नाही, म्हणजे त्या पत्नीचं त्या पतीवर किती प्रेम होतं. तेव्हापासून मला वाटतं ही वटपौर्णिमेची प्रथा चालू झाली असावी. आणि त्यामुळं आज 21 जून 2024 शुक्रवार सर्व महाराष्ट्रात वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहानं थाटामाटात साजरा होतोय. या सणाच्या मी सर्व मराठी महिलांना रंगीत तालीम या YouTube चॅनेल तर्फे शुभेच्छा देतो.